ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, माझ्या देवा माझा प्रभू हे उद्गार येशूचे शिष्य संत थोमस यांनी प्रभूला अनुभव करून, प्रभूला स्पर्श करून, प्रभू पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभूच्या घावामध्ये हात ठेवल्यानंतर त्यांनी असे उद्गार काढले, माझा प्रभू माझा देवा. म्हणजे त्यांनी अंतकरणातून त्यांनी स्वीकार केला की प्रभू तू माझा प्रभू आहेस. आपण म्हणतो येशू प्रभू आहे, जगाचा प्रकाश आहे, सर्व मानवजातीचा देव आहे, आपण असं म्हणतो. हे कॉमनली आपण म्हणतो, परंतु संत थॉमसाने स्वतः आपल्या जीवनामध्ये अनुभव करून त्यांनी म्हटलं, प्रभू तू माझा प्रभू आहेस, तू माझा देव आहेस. आणि असं म्हणून त्याने आपला हात कुशीमध्ये टाकून त्याने अनुभव घेतला. आणि तो संत, प्रिय बंधू आणि भगिनीनो, तो संत आमच्या भारत देशामध्ये आला. तो भारत देशामध्ये सर्वात प्रथम केरळामध्ये आला आणि केरळामध्ये त्यांनी प्रभूची सुवार्ता सांगितली आणि तिथं पुष्कळ लोकांना येशूच्या नावाने बप्तिस्मा दिला आणि येशूची सुवार्ता केली. त्याने खूप कठीण परिस्थितीमधून ही सुवार्ता केली, प्रिय बंधू आणि भगिनीनो. त्याच्यानंतर आम्हाला माहीत आहे की तो महिलापूर तमिळनाडूमध्ये गेला. महिलापूर येथे त्यांनी काही दिवस घालवले आणि तिथं त्यांनी प्रार्थना केली, प्रभूची सुवार्ता सांगितली आणि तिथंसुद्धा त्यांनी आपले अनुयायी बनवले, ख्रिस्ती लोक बनवले. आणि असं चालत असताना तिथच्या लोकांनी याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेव्हा संत थॉमसला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथून संत थॉमस पडून गेला. पडून कुठं गेला? तो एक लिटिल माउंट म्हणून एक चेन्नईमध्ये एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये जाऊन राहिला. म्हणजे ती गुफा आता सर्व घरांनी घेरलेली आहे, परंतु त्यावेळेस गावाच्या बाहेर असे एक जंगलामध्ये गुफा होती आणि तिथं एक गुफेमध्ये लपून तो घुटणे टेकून आणि आपले हात एका खडकावर ठेवून, ज्याप्रमाणे आम्ही येशू प्रार्थना करत असताना येशू पित्याकडे प्रार्थना करत असलेल्या चित्राकडे पाहतो, त्याप्रमाणे तो तिथं अशा प्रकारे घुटण्यावर राहून हात असे खडकावर ठेवून तो प्रार्थना करत होता. आणि 13 वर्ष तो तिथं प्रार्थना केला. आणि 13 वर्ष प्रार्थना करत असताना त्याच्या गुडणे टेकलेल्या जागी त्या खडकावर तिथं जागा उमटलेली आहे, त्याचे गुडघे उमटलेले आहे. जिथं त्यांनी हात ठेवला तिथं ते हाताचे वर उमटलेले आहेत. आणि त्या प्रकारे अशा प्रकारे तो प्रार्थना करत होता. आणि त्यांनी एक विशेष दगडावर एक विशेष क्रूस, संत थॉमस क्रूस म्हणून आम्ही म्हणतो, त्यांनी दगडामध्ये खडकामध्ये त्यांनी ते क्रूस त्यांनी कोरला आणि त्या क्रूसाच्या समोर तो भक्ती करत होता. याचा अर्थ असा की येशूने क्रूसाद्वारे आम्हा सर्वांचे तारण केलेले आहे आणि म्हणून तो क्रूस आमच्या तारणाचं प्रतीक आहे, म्हणून त्याची भक्ती तो करत होता. आणि तिथं तो पूजा बलिदान चढवत होता. आणि अशा प्रकारे त्याची प्रार्थना चालत असताना एकदा त्या गुफेमध्ये फक्त एका बाजूनं रस्ता होती, दुसऱ्या बाजूनं रस्ता नव्हती. तर त्याला मारणारे त्यांना समजलं का संत थॉमस इथं लपलेला आहे आणि इथं प्रार्थना करत आहे. तेव्हा जिकडून रस्ता होती तिकडून ते मारायला आले आणि ज्या बाजूनं रस्ता नव्हती त्या बाजूनं त्याने जेव्हा तिथं स्पर्श केला तिथून रस्ता झाला आणि तिथून तो पडून गेला. आणि जिथं त्याने हात लावला तिथं अजूनही त्याचे वर आम्हाला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे तो संत थॉमस माउंटमध्ये गेला आणि तिथं काही दिवस राहिल्यानंतर त्याला तिथं मारण्यात आलं. आणि त्याच्यानंतर त्याला महिलापूर येथे त्याच्या शरीराला ठेवण्यात आलं आणि तिथं त्याचं शव गाळण्यात आलं आणि तिथं त्याची समाधी आहे. प्रियजन हो, एवढा मोठा संत आमच्यासाठी येशूचा संदेश घेऊन आला. त्याचा सण आम्ही 3 जुलैला करतो. प्रियजन हो, ह्या सणाच्या दिवशी आम्ही भक्तिभावाने प्रार्थना करूया. संत थॉमसने आमच्यासाठी आणलेल्या सुवार्ताची आपण देवाला धन्यवाद देऊया आणि ही सुवार्ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.